जय भवानी जय शिवराय. मी पांडुरंग कोळगे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करत आहो. मित्रांनो, तुम्हाला ही दिसत असणारी ती जमीन आहे ज्याच्यामध्ये सोयाबीन 2 वेळा हार्वेस्टर करून हरभऱ्याचे पीक घेत आहो. सध्या तुम्ही पाहत आहो की हरभरा हा या जमिनीमध्ये कशा प्रकारे उगवलेला आहे. सोयाबीनमुळे जमिनीची मशागत 2-3 वेळेस करण्यात आली होती. आज त्याच जमिनीवर हरभरा हे पीक पेरलं आहे. मित्रांनो, सध्या तुम्ही बघत आहो हरभरा हा कोण्या कंडिशनमध्ये आलेला आहे. हे पहा, अति पाऊस असल्यामुळे सोयाबीन जमिनीवर काढणीनंतर खूप प्रमाणात वापले होते. ते मी तुम्हाला पाठीमागच्या व्हिडिओमध्ये दाखविलं आहे. एक वेळ सोडून 2 वेळेस मला या जमिनीवर हार्वेस्टर करावे लागले. या जमिनीमध्ये आज हरभरा हा चांगल्या प्रमाणात वापलेला दिसून येत आहे. तुम्ही पाहू शकता. झालं काय की सोयाबीन उगवल्यामुळे जमिनीची मेहनत हे 2 वेळेस करावी लागले, पण आज चांगल्या प्रकारे या जमिनीवर हरभरा हा उगवून आलेला आपल्याला दिसत आहे. तुम्ही पाहत आहो की हरभरा हा कसा दिसत आहे. आज हरभऱ्याला पेरून कमीत कमी 15 दिवस झालेले आहेत, तरी आजच्या दिवशी आपल्याला हरभरा हा असा दिसत आहे. पूर्ण काकरीच्या काकरी हरभरा आपल्याला उगवून आलेला दिसत आहे. थोड्या प्रमाणात पेरणीमध्ये पातळी झालेला हरभरा आपल्याला दिसून येत आहे. म्हणजेच बी थोडं कुठेतरी कमी जास्त प्रमाणात जमिनीवर पडलेलं आहे. आपल्याला आता या हरभऱ्याला पाणीही द्यावे लागेल. हरभऱ्यासोबत आपण थोडे मिरच्या, लसूण ही शेतीमध्ये लावून केलेली आहे. हा लसूण ही हरभऱ्याबरोबरच पेरलेला होता. त्यासोबत भाजी ही थोडी आपण वाप्या पद्धतीने टाकलेली होती. आज आपल्याला लसूणसुद्धा हा चांगल्या प्रमाणात वापल्याला दिसून येत आहे. त्यासोबत कांद्याच्या बुडक्या ही आपण बी करण्यासाठी लावल्या होत्या, त्याही चांगल्या प्रमाणामध्ये आज उगवलेल्या दिसून येत आहेत. हा लसूण आपण पाहत आहोत, सोबत मिरच्याही आहेत. बघा, हा पूर्ण हरभरा आपल्याला दिसत आहे. ओळीच्या ओळी उगवलेल्या दिसत आहेत. इकडे आपल्याला हरभरा थोडा पातळी झालेला दिसत आहे. हे तुम्ही पाहत आहो. भाजी ही चांगल्या प्रकारे आपल्याला बघायला मिळत आहे. मित्रांनो, हे पहा तुम्ही, हा मेथीच्या भाजीचा वाफा आहे. शेती आपल्याला खूप काही भरपूर देत असते. फक्त आपण घेण्याचा मनामध्ये जिद्द ठेवून प्रयत्न करीत राहिले पाहिजे.
हे पीक पाण्याला आल्यामुळे आपण आता या पिकाला भाजीला म्हणजेच मेथीच्या भाजीला पाणीही देत आहोत. या भाजीला पाणी देऊन कमीत कमी 8-10 दिवस झाले होते. आज पाण्याची आवश्यकता असल्यामुळे आज पाणी देण्याचं काम करत आहोत. पाणी दिल्यानंतर भाजी ही आपल्याला चांगल्या प्रमाणात आलेली दिसून येईल व आपल्याला लवकर खाण्यासाठी येईल. त्यासोबत आता लसणालाही आपल्याला पाणी द्यावे लागेल. लसूण पण परिपूर्ण पाण्याला आलेला आपल्याला दिसून येत आहे. रान पूर्णपणे पाण्याला आलेले आपल्याला दिसून येत आहे. अशा प्रकारे रानाला भेगाही पडलेला आपल्याला दिसून येत आहेत. यावेळेस थोडं पाणी देण्यासाठी मी उशीरच केला होता, कारण जमिनीलाही ताण खूप प्रमाणात लागली पाहिजे. यावेळेस रान खूप पाणी पेईल